ना नाही आहे. आणि बस मी नेता असा नेता नाही होत माणूस. नाही, पण गिरीश भाऊ, एकनाथ खडसेंनी ते कट्ट्यावरती सांगितलं की ते जरी जागा जेवढून आदेश शकत नसतील तरी 10 ते 12 जागा ते आरामात पाडू शकतात, एवढी त्यांची शक्ती आहे. पाडावं त्यांनी. आतापर्यंत तेच करत होते. तुम्ही विचारा हरिभाऊ जावळेंना त्यांनी काय केलं. हरिभाऊ जावळेंचं त्यांनी तिकीट शेवटच्या क्षणी कापलं. रक्षा खडसेला मागच्या वेळेला तिकीट दिलं, नंतर त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं. यांनी पाडायसाठी प्रयत्न केले ते काय विचारा. शेणूभाऊ संचेती मलकापूरला, तोही मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो, त्यांना पाडायसाठी यांनी किती कष्ट घेतले त्यांना विचारा. त्यांनी नाही म्हणावं, त्यांनी नाही म्हणावं माझ्यासमोर. हरिभाऊ जावळे आमचे जे ते 3-4 टर्म निवडून आले, 3 टर्म निवडून आले होते, 2 टर्म खासदार होते, त्यांनाही पाडलं. ओपन पाडलं यांनी पक्षात असताना. मग काय ते ही धमकी नाही द्यायची मी पाडू शकतो आणू शकतो. आता ती ताकद त्यांची नाही आहे, राहिलेले नाही. लोकांनी त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. त्यांच्या आता काय न बोललेलं बरं त्यांच्याबद्दल. गिरीश भाऊ, नाताभाऊंनी जेव्हा भाजप सोडली, राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं की माझं पंख छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत, मला त्रास देण्याचं काम करतायत. आजही नाताभाऊंची तीच भाषा आहे, त्यांचा रोष देवेंद्र फडणवीसांवर आहे. सरकारमध्ये असताना 2014 मध्ये खरंच असं घडलं होतं का, विनाकारण त्याला त्रास दिला जात होतं का, आणि तुम्ही देखील त्यामध्ये होता असं ते म्हणताय? आमचं कुठलं त्याच्या विरुद्ध काही कटकारस्थान नव्हतं, पण ते स्वतःच्याच त्यांनी ओढवून घेतलं सगळं अंगावर. स्वतःच असे काही कारनामे केले की त्यामुळे ते वाचू शकत नव्हते. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की भोसरी केसमध्ये तुम्ही बघा, ती केस बघा, तर ते वाचू शकत नाही. त्यांना कोणीच वाचू शकत नाही त्याच्यामध्ये. इतकं क्लिअर कट आहे सगळं त्याच्यामध्ये ते. आणि त्यावेळेला त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची बॉडी लँग्वेज, म्हणजे मीच मुख्यमंत्री आहे याला काय कळतं. हे असं कसं काय. मुख्यमंत्री शेवटी मुख्यमंत्री असतो राज्याचा. शेवटी त्या पदाला एक हे वेगळं. आणि मग हा काय माझ्याजवळ शिकला, माझ्या पायाजवळ बसत होता, काय धरू त्याला. आता देवेंद्रजीबद्दल असं बोलणं कोणाला कळेल का, म्हणजे महाराष्ट्रात कोणाला पटेल का ही गोष्ट. याला काही कळत नव्हतं म्हणून. पहिल्या टर्मपासून मी सोबत आहे. देवेंद्रजी आम्हाला एक टर्म उलट मागे आमच्या, आम्हाला 6 झाले, त्यांना 5 वर्ष झाले. पण ते किती अभ्यासू आहेत, कशा पद्धतीने मांडणी आहे, कशाने बोलतात, त्यांचं IQ किती आहे. आता त्यांचं ऐकून भाषण करते, त्याचे नोट काढून द्यायचे, हे भाषण करते. मी समोर बसून राहतो 3 वाजेपर्यंत, कारण मी त्यांच्याजवळच असायचो खडसेंच्या. आता ते असं सांगतात की याला काय कळत होतं, मी याला मोठं केलं. कोणाला म्हणता उकरड्यावर उचललं, कोणाला म्हणता गटरीतून काढलं. आता आम्ही काय गटरीतून उकरड्यावर पडले लोक होतो का. हेच कळत नाही त्यांचं. म्हणजे यांना काही दाखला नाही, फक्त सगळं मलाच कळतं, मीच हुशार. हे जास्त अहमपणामुळे सुद्धा असे प्रकार होतात. आणि म्हणून मुख्यमंत्र्याविषयी एकेरी भाषेत बोलायचं हा कुठला प्रकार आहे. मला जास्त कळत कॅबिनेटला प्रत्येक गोष्टीला त्यांना क्रॉस करायचं, तुला काय कळतं एकेरी भाषेमध्ये. मी म्हटलं हे नाही चालणार, असं नाही चालणार म्हटलं. याच्यापुढे आम्ही पण ऐकून घेणार नाही म्हटलं. मग ते म्हणजे मुख्यमंत्री आहेत शेवटी. किती लहान असले वयाने कशाने तरी पण तुम्ही असं बोलू शकत नाही मुख्यमंत्र्यांना आरेतुरेमध्ये. हे त्यांनी जे केलं ना, हे त्यांना खूप भावलं. हे जे खडसे आणि तुमच्यामधला जो संघर्ष आहे